नमस्कार सगळ्यांना. आज आम्ही घेऊन येत आहोत एक खास वीकेंड स्पेशल. जर तुम्ही हिंजवडीपासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर एखादा सुंदर मान्सून स्पॉट शोधत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हिरवेगार डोंगर, खळखळणारा झरा, थंडगार वारा आणि अशा निसर्गाच्या कुशीत बनवलेली गरमागरम कांदा भजी. पावसाळ्यात यापेक्षा सुंदर वीकेंड प्लॅन दुसरा काही असूच शकत नाही. चला तर मग आपण सुरुवात करूया कांदा भजी बनवण्यासाठी. इथे आपण कांदा कट करून घेतला आहे. त्यामध्ये लाल तिखट, हळद टाकून घेतली आहे. आपण त्यामध्ये ओवा टाकलेला आहे, आपण बेसन टाकलेलं आहे आणि वरून कोथिंबीर टाकली आहे. आता आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत. आता आपण बेसन, कांदा हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. याला आता आपण हळूहळू पाणी टाकून थोडंसं ओलसर होतपर्यंत आपण त्याला भिजवणार आहोत आणि ते आपण प्रॉपरली मिक्स करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपलं हे बेसन आणि कांद्याचं बॅटर हे रेडी झालेलं आहे. आता आपण गॅस घेणार आहोत. त्यामध्ये मी कढई ठेवून त्यामध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे. तुम्ही पाहू शकता आपलं गरम तेल झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी थोडे थोडे करून भजे सोडणार आहे. आपण हे भजेचं पीठ हे हाताने थोडं सुट्टे सुट्टे करून आपल्याला सोडायचे आहे, जेणेकरून ते कडक होतील आणि याला मीडियम फ्लेमवर आपल्याला तळायचे आहे. मध्यम आचेवर दोन्ही बाजूने सोनेरी व खुशखुशीत होईपर्यंत आपण हे भजे तळणार आहोत. आपली ही भाजी कुरकुरीत हवी असेल तर बेसनामध्ये आपण थोडंसं तांदळाचं पीठ पण नक्की घाला आणि या मिश्रणामध्ये आपल्याला जादा पाणी टाकायचं नाही आहे. आपल्याला थोडंसं पाणी ह्यामध्ये ॲड करायचं आहे. इवन जर आपल्याला भजी करण्यासाठी टाईम असेल तर आपण याच्यामध्ये पाणी न टाकलं तरी चालेल, कारण की आपल्या कांद्याला हे पाणी सुटत असतं. अशा प्रकारे आपली ही गरमागरम कांदा भजी तयार झालेली आहे. ही आपण चहाबरोबर, चटणीबरोबर, टोमॅटो सॉसबरोबर आपण सर्व करू शकतो. इथे आम्ही ही कांद्याची भजी ही टोमॅटो सॉसबरोबर घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता इथे आजूबाजूला हिरवा निसर्ग, पावसाच्या सरी, झऱ्याचा आवाज आणि हातात आता ही गरमागरम भजी. अशा छोट्या छोट्या क्षणांमध्ये पण आपली खरी मजा दडलेली असते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच निसर्गात बनवलेल्या नवीन नवीन रेसिपीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ह्या सुंदर वीकेंडचं स्पॉटचं तुम्हाला लोकेशन हवं असेल तर लोकेशन असं कमेंटमध्ये करा. आम्ही तुम्हाला हे लोकेशन नक्की शेअर करू. पुन्हा भेटूया अशा नवीन नवीन ट्रॅव्हल आणि फूड रेसिपीच्या व्हिडिओसाठी.